जर तुमचा मेदूवडा जर बाहेरच्या सारखा गोल गरगरीत आणि क्रिस्पी होत नसेल ना, तर मग अशा पद्धतीने बनवायचा. पहिल्याच प्रयत्नात ते ना परफेक्ट होऊन जाणार बघा. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिली ते ना उडदाची डाळ घ्यायची बरं का. आता इथे ना मी 2 वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे. तुम्हाला जेवढे बनवायचे ना त्याप्रमाणे तुम्ही डाळ घेऊ शकता. आता त्याला ना स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने, त्याच्यात खूप डस्ट वगैरे असते ती निघून जाते. मग आता परत त्याच्यात चांगलं पाणी टाकायचं आणि याच्यावर झाकण ठेवून याला 5-6 तासासाठी ना रेस्ट करायला ठेवायचं. नंतर पाहिलं ना एकदम मस्तपैकी आपली डाळ भिजलेली असते. आता काढायची आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायची. आता इथे ना मी एकदम कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे. डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकताना जेवढं त्याच्याबरोबर पाणी आलं असेल ना त्याच्यातच मी बारीक केलेलं आहे, वरून मी पाणी टाकलेलं नाही. जर तुमच्या भांड्यात तसं बारीक नाही झालं तर 1-2 चम्मच असं पाणी टाकून बारीक करायचं. म्हणजे जेवढा कमीत कमी पाण्याचा वापर होईल ना दळताना तेवढा वापर कमी करायचा. आणि मग नंतर आहे ना सगळं करून झालं का त्याला असं चम्मचनी ना एवढं मिक्स करून घ्यायचं ना, जेवढी ताकद आहे ना तेवढी दाखवायची बघा. चांगलं मिक्स झालं का एक पाणी घ्यायचं भांड्यात, थोडासा पिठाचा गोळा आहे ना त्याच्यावर टाकून बघायचा. असं वर तरंगलं का समजून घ्यायचं वड्यासाठी आपलं पीठ एकदम परफेक्ट रेडी झालेलं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं. लगेच तेल गरम करायला ठेवायचं आणि चहाची चाळणी असते ती घ्यायची. त्याला थोडा तेलाचा हात लावायचा आणि पीठ घ्यायचं त्याच्यावर ठेवायचं आणि थोडासा पाण्याचा हात लावून आहे ना त्याला गोल शेप देऊन घ्यायचा बघा. आणि लगेच गरम गरम तेलात आहे ना आरामशीर टाकायचं बरं का, जास्त गडबड नाही करायची. हळूहळू वडे सोडून द्यायचे, मस्तपैकी शेप बिघडत नाही ना, काही होत नाही. आणि मीडियम बारीक गॅसवर आहे ना याला मस्तपैकी कलर येऊस्तोय ना खरपूस तळून घ्यायचं. एकदम आतपर्यंत असं वडे तळले ना मग खुसखुशीत होते आणि कुरकुरीत होते बघा. सगळे असेच करून घ्यायचे. आणि आता इथे ना मी मस्त असं कमीत कमी साहित्यात आहे ना सांबर बनवलेलं आहे, चटणी बनवलेली आहे आणि आता आहे ना वडे टाकायचे याच्यामध्ये. काय जबरदस्त लागतात काय सांगावं तुम्हाला. असं वाटतच नाही की घरी केलेले असते म्हणून. एकदम बाहेरच्या सारखी टेस्ट येते बघा. मला कंट्रोलच होत नव्हतं बरं का. मी पहिलं खाऊन बघितलं, खरंच टेस्टला एक नंबरच झाले होते. तर तुम्ही सुद्धा बनवून बघा, पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमणार. फक्त व्हिडिओमध्ये जसं सांगितलंय ना त्याप्रमाणे करा, बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.